नमस्कार. बघूयात आजचा पहिला प्रकार. हा पदार्थ तयार करण्यासाठी 2 वाटी उडदाची डाळ 2-3 वेळेस पाण्याने वॉश करून घेतली. नंतर ही डाळ 3 तास मी पाण्यामध्ये भिजवून घेतली. आता यामध्ये आपल्याला रवी घालायची आहे आणि 3 ते 4 मिनिटं अशा पद्धतीने हिला फिरवून घ्यायचं आहे. अशी रवी यामध्ये फिरवून घेतल्यामुळे डाळमधील जेवढी डस्ट असते तर ती निघून जाते आणि त्यामुळेच आपला जो पदार्थ आहे तो बाहेरून क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतो आणि आतून स्पंज आणि सॉफ्ट बनतो. सांगितल्याप्रमाणे तुम्ही बघू शकतात पाण्याचा जो रंग आहे तो पूर्णपणे व्हाईट व्हायला सुरुवात झालेली आहे. जेवढी या डाळीची डस्ट होती तर ती पूर्णपणे निघालेली आहे आणि वरती फेस देखील आलेला आहे. आता ही डाळ आपल्याला 2-3 वेळेस पाण्याने वॉश करून घ्यायची आहे, नंतर हिला वापरायला घ्यायची आहे. इथे मी डाळ छान वॉश करून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तुम्ही बघू शकतात डाळ पूर्णपणे क्लीन झालेली आहे. अजिबात हे पाणी व्हाईट झालेलं नाहीये, याचा अर्थ डाळ स्वच्छ वॉश झालेली आहे. आता आपल्याला या डाळमधील जे पाणी आहे ते पूर्णपणे नितळून घ्यायचं आहे आणि एक 5 ते 10 मिनिटं ही डाळ आपल्याला अशीच या चाळणवरती ठेवायची आहे. जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते सुद्धा यातील निघून जाईल. तर डाळमधील जे पाणी आहे ते नितळत आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस बघूया. इथे आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा बडीशोप घातली, 1 चमचा जिरं घालायचं आहे, 1 चमचा यामध्ये धणे घालूयात. आता सुरुवातीला याला मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता या मसाल्यामध्येच आपल्याला 10 ते 12 लसणच्या पाकळ्या घालायच्या आहे, 1 इंच आल्याचे काप घालूया आणि 4 ते 5 हिरवी मिरची यामध्ये घालायची आहे. तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता पाण्याचा जराही वापर न करता अशा पद्धतीचं बारीक असे हे वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता इथे वाटण तयार झालेलं आहे. आता आपण डाळ वाटून घेऊया. आता डाळ वाटण्यासाठी एक मिक्सरचं भांडं इथे मी घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला डाळ घालून घ्यायची आहे. आता ही डाळ वाटताना जराही पाण्याचा वापर न करता आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे. डाळ वाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, थोडंसं रेवाळ टेक्स्चर या डाळमध्ये असायला हवं इतपत आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे. आता ही वाटून घेतलेली डाळ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपल्याला सर्व डाळ वाटून घ्यायची आहे. इथे मी सर्व डाळ वाटून घेतली आहे. आता यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेलं मिरची, अद्रक, लसूण, बडीशेपचं वाटण घालून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता यामध्ये 3 छोटे चमचे कच्चं तेल घालायचं आहे. कच्चं तेल यामध्ये घातल्यामुळे हा पदार्थ बाहेरून क्रिस्पी आणि कुरकुरीत बनतो आणि आतून छान स्पंजी आणि सॉफ्ट तयार होतो. बारीक चिरलेली यामध्ये कोथिंबीर घालायची आणि हे सर्व जिन्नस आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचे आहे. इथे मी हे मिश्रण छान मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे हे मिश्रण थोडंसं सेलसर तयार होतं. त्यामुळे डाळ वाटताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. आता हे मिश्रण आपल्याला एक 5 ते 6 मिनिटं एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे. असं हे मिश्रण फेटून घेतल्यामुळे यामध्ये हवेचे कण भरले जातात आणि हे मिश्रण हलकं फुलकं तयार होतो आणि त्यापासून आपण जो पदार्थ तयार करणार आहोत तर तो सुद्धा बाहेरून क्रिस्पी आणि कुरकुरीत बनतो आणि आतून स्पंज आणि सॉफ्ट तयार होतो. आता इथे मी हे मिश्रण फेटून घेतलेलं आहे. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक 5 ते 6 मिनिटं याला रेस्ट करण्यासाठी ठेवायचे. 5 ते 6 मिनिटं झालेली आहे. आता आपण लगेच यापासून पदार्थ तयार करायला घेऊया. इथे आज आपण उडदाच्या डाळीची वडे बनवणार आहोत. आमच्याकडे जळगाव खानदेशमध्ये स्पेशली आषाढ महिन्यामध्ये हे उडदाची डाळीचे वडे बनवले जातात. आता इथे उडदाच्या डाळीचे वडे थापण्यासाठी इथे मी एक वाटी घेतली आणि त्याला कापड लावून घेतलंय. या कापडावरती थोडंसं पाणी लावून घ्यायचंय हाताने अशा पद्धतीने. आता हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि थोडंसं लिंबाच्या साईज एवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि सुरुवातीला याला गोलाकार शेप अशा पद्धतीने देऊन घ्यायचा. आता हा तयार करून घेतलेला गोळा अशा पद्धतीने या वाटीवरती लावून घेतलेल्या कापडावरती ठेवायचा. हाताला पाणी लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने याला एकसारखं थापून घ्यायचं. जर तुम्हाला असं कापडावरती याला थापायचं नसेल तर प्लॅस्टिकची शीट घ्यायची, त्याला थोडंसं पाणी लावायचं आणि अशाच पद्धतीने आपल्याला प्लॅस्टिकच्या शीटवरती देखील याला थापून घ्यायचं आहे. आता हा तयार करून घेतलेला वडा अगदी हलक्या हाताने आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे आणि लगेच याला फ्राय करायला घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे. आता हा वडा आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचा आहे. हा वडा आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. वडा असा तेलामध्ये घातल्यानंतर वडा तळाला जाऊन बसतो आणि भरपूर सारे बबल्स यावरती तयार होतात. वडा हलका फ्राय झाल्यावरती त्यावरचे बबल्स कमी होतात आणि हा वडा तेलावरती रंगायला सुरुवात होते. तुम्ही बघू शकतायत अशा पद्धतीने.
आता झाऱ्याने यावरती तेल सोडून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकतात हा वडा छान कचोरीसारखा टम्म फुगलेला आहे. वड्याची एक बाजू फ्राय झालेली आहे. आता हा वडा आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या साईडने देखील याला फ्राय करून घ्यायचा आहे. इथे मी हा वडा फ्राय करून घेतलेला आहे. आता आपण याला काढून घेऊयात. तुम्ही बघू शकतात अगदी छान असा कचोरीसारखा हा वडा टम्म फुगलेला आहे. तुम्ही वड्याला रंग बघू शकतात काय छान आलेला आहे आणि जेवढा हा वडा दिसायला अप्रतिम दिसतो तेवढा चवीलाही अगदी भन्नाट लागतो. अशाच पद्धतीने मी तुम्हाला दुसरा वडा देखील फ्राय करून दाखवत आहे. आता वडे फुगण्यासाठी इथे मी तुम्हाला एक टीप देत आहे. जर तुमचे वडे फुगत नसतील तर असं समजावं तुमचं जे मिश्रण आहे वड्यांचं ते अळणी झालेलं आहे. जर वड्यांचं मिश्रण अळणी असेल तर वडे अजिबात तेलामध्ये घातल्यानंतर फुगत नाहीत. अशा वेळेस चवीप्रमाणे थोडंसं मीठ मिश्रणामध्ये ॲड करून मिक्स करून घ्यायचं आणि नंतर वडे बनवायला सुरुवात करायची. बघू शकतायत दुसरा वडा देखील छान टम्म फुगलेला आहे. इथे मी सर्व वडे तयार करून घेतलेले आहेत. एकही वडा बसलेला नाहीये. सर्व वडे छान टम्म फुगलेले आहे. हे वडे चवीला अप्रतिम लागतात. बाहेरून छान क्रिस्पी आणि कुरकुरीत आणि आतून छान स्पंजी आणि सॉफ्ट असे हे वडे तयार होतात. अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 2. हा पदार्थ तयार करण्यासाठी पॅनमध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घ्यायचं आहे आणि 1 वाटी गूळ घालून घ्यायचा आहे. आता हा गूळ आपल्याला पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे. गुळाचा पाक करायचा नाही, फक्त पाण्यामध्ये गूळ आपल्याला विरघळून घ्यायचा आहे. इथे मी हा गूळ पाण्यामध्ये छान विरघळून घेतलेला आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे पाणी आपल्याला हलकं थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर वापरायला घ्यायचं आहे. आता इथे मी एक बाउल घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला 2 वाटी गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे. ज्या वाटीने आपण पाणी घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी पीठ घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा बडीशेप पावडर घालून घ्यायची आहे. 2 मोठे चमचे पांढरे तीळ घालून घ्यायचे आहे. 1 चमचा खसखस घालायची आहे आणि अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे. आमच्याकडे जळगाव खानदेशमध्ये जे पदार्थ आषाढ महिन्यामध्ये बनवले जातात ते मी तुम्हाला इथे सांगत आहे. तुमच्याकडे कुठले पदार्थ बनवले जातात ते सुद्धा तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आता हे सर्व जिन्नस मी मिक्स करून घेतले. जे गुळाचं पाणी आपण तयार करून घेतलं होतं ते थोडं थोडं पाणी आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हाताने याला मिक्स करून घ्यायचं आहे. असं थोडं थोडं पाणी घातल्यामुळे पिठाच्या गुठळ्या होत नाही आणि अगदी स्मूथ असं हे पीठ तयार होतं. आता यामध्ये उरलेलं देखील आपल्याला हे गुळाचं पाणी घालून घ्यायचं आहे. आता हे गुळाचं पाणी घालून घेतल्यानंतर मला असं वाटतं यामध्ये आणखी पाणी बसेल, कारण गव्हाच्या पिठाच्या क्वालिटीवरती अवलंबून असतं. यामध्ये पाणी थोडंसं कमी किंवा जास्त सुद्धा लागू शकतं. आता यामध्ये मी अर्धी वाटी यात पाणी घालून घेतलं आणि याला मिक्स करून घेतलं आणि अशा पद्धतीचं हे मिश्रण तयार करून घेतलं. इथे आज आपण या मिश्रणापासून गुलगुले बनवणार आहोत. तर असंच आपल्याला थोडंसं सैल हे मिश्रण हवं आहे. थिकनेस बघून घ्या, इतपत सैल हे मिश्रण आपल्याला ठेवायचं आहे. आता हे मिश्रण देखील आपल्याला 5 ते 6 मिनिटं एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे. असं याला फेटून घेतल्यामुळे हे मिश्रण हलकं फुलकं होतं. यामध्ये हवेचे कण भरले जातात आणि यापासून आपण जे गुलगुले बनवणार आहोत ते हलके फुलके तयार होतात आणि मस्त छान स्पंज आणि सॉफ्ट बनतात. इथे मी हे मिश्रण 5 ते 6 मिनिटं एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घेतलेलं आहे. आता यापासून आपण गुलगुले बनवायला सुरुवात करूया. हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं, थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं, हे बघा अशा पद्धतीने, आणि आपल्याला असे हे गुलगुले तेलामध्ये घालून घ्यायचे आहे. त्यासाठी तेल इथे मी गरम करून घेतलंय. तुम्हाला हवे तसे लहान किंवा मोठे गुलगुले तुम्ही तेलामध्ये घालून घेऊ शकता. आता हे गुलगुले आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती गॅसच्या मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचे आहे. गुलगुले फ्राय होत असताना तुमच्या लक्षात आलं असेल या गुलगुल्यांची साईज सुद्धा डबल झालेली आहे आणि गुलगुले छान टम्म फुगलेले आहे. इथे मी हे गुलगुले क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावर छान फ्राय करून घेतले. आता आपण यांना काढून घेऊया. तयार झाले इथे आपले मस्त स्पंज आणि सॉफ्ट असे हे गुलगुले. चवीला अगदी छान लागतात आणि आतून मस्त स्पंज आणि सॉफ्ट असे तयार होता. अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 3. आता एका पॅनमध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे. त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. आता हा गूळ आपल्याला पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, गुळाचा पाक बनवायचा नाही, फक्त आपल्याला गूळ हा पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे.
आता हा गुळ पाण्यामध्ये विरघळलेला आहे. गॅस बंद करून घ्यायचा आणि हे गुळाचं पाणी आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून गुळामधील जो कचरा आहे तर तो निघून जाईल. आता हे गुळाचं पाणी पूर्णपणे थंड करून घ्यायचं, नंतर वापरायला सुरुवात करायची. एका परातीमध्ये 2 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलंय. ज्या वाटीने आपण पाणी घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी गव्हाचं पीठ घेतलं. यामध्ये चिमूटभर मीठ घालून घेतलं आणि हे छान मिक्स करून घेतलं. आता हे गुळाचं पाणी पूर्णपणे थंड झाल्यावरती थोडं थोडं या पिठामध्ये घालायचं आणि याचा आपल्याला अगदी घट्ट असा गोळा मोडून घ्यायचा आहे. इथे आपण गुळाची पुरी बनवणार आहोत, तर नेहमीप्रमाणे आपण जसं पुरीसाठी पीठ मळून घेतो तसंच आपल्याला हे घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. कारण जर सैल पीठ असेल तर पुरी तेलामध्ये घातल्यानंतर फुगत नाही आणि जर पीठ घट्ट मळलेलं असेल तर पुरी छान तेलामध्ये घातल्यानंतर टम्म फुगते. इथे मी पीठ छान मळून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला थोडासा गोळा घ्यायचा आहे पिठाचा आणि याचा आपल्याला उंडा तयार करून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने आता आपण पुरी बनवायला सुरुवात करूयात. आता थोडंसं पोळी पाटाला तेल लावून घ्यायचं आहे आणि यावरती हा तयार करून घेतलेला उंडा ठेवायचा आहे आणि याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे. पीठ घट्ट मळून घेतलेलं आहे, त्यामुळे पुरी लाटताना अजिबात पिठाची गरज पडत नाही. आता पुरी इथे मी लाटून घेतलेली आहे. लगेच आपण हिला फ्राय करायला घेऊया. पुरी फ्राय करण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये आता आपण पुरी सोडूया. तुम्ही बघू शकता आहेत, तेलामध्ये पुरी घातल्यानंतर छान टम्म फुगलेली आहे. तर पुरीची एक साईड फ्राय झालेली आहे, हिला पलटी करून घ्यायचं आणि दुसरी साईड देखील हिची फ्राय करून घ्यायची. पुरीचं पीठ असं घट्ट मळून घेतल्यामुळे सर्व पुऱ्या अशाच टम्म फुगल्या जातात, त्यामुळे पीठ हे घट्ट मळून घ्यायचं. आता ही फ्राय करून घेतलेली पुरी आपण काढून घेऊया. तुम्ही बघू शकतायत, अगदी छान अशी क्रिस्पी आणि कुरकुरीत ही पुरी तयार झालेली आहे आणि मस्त टम्म फुगलेली आहे. इथे मी सर्व पुऱ्या फ्राय करून घेतलेल्या आहे आणि तुम्ही बघू शकतात सर्वच पुऱ्या छान टम्म फुगलेल्या आहे आणि ही गुळाची पुरी चवीला छान लागते. तुम्ही अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 4. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 2 वाटी मुगाची डाळ 2-3 वेळेस पाण्याने वॉश करून घेतली. नंतर ही डाळ मी 2 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे. डाळ छान भिजलेली आहे आणि डाळीची साईज देखील डबल झालेली आहे. आता या डाळमधील जे पाणी आहे ते पूर्णपणे आपल्याला नितळून घ्यायचं आहे. आता ही डाळ आपल्याला 5 ते 6 मिनिटं अशीच चाळणीवरती ठेवायची आहे, ज्यामुळे यातील जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते सुद्धा निघून जाईल. या डाळमधील आपल्याला 3 चमचे डाळ अशा पद्धतीने सेपरेट बाजूला काढून घ्यायची आहे. ही डाळ मी का बाजूला काढली ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आता डाळमधील पाणी पूर्णपणे नितळल्यानंतर ही डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे. इथे मी मिक्सरचं भांडं मोठं घेतलं आहे, त्यामुळे सर्वच डाळ यामध्ये घालून घेतली. 3 ते 4 हिरव्या मिरचीचे काप घालायचे आहे. 6 ते 7 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचे काप यामध्ये मी घालत आहे. आता यामध्ये 1 चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे आणि अगदी 2 छोटे चमचे यामध्ये पाणी घालायचं आहे. यापेक्षा जास्त पाणी वापरायचं नाही. आता आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे. डाळ वाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, ही डाळ आपल्याला थोडीशी जाडसर टेक्स्चरवरती वाटून घ्यायची आहे. इथे मी डाळ वाटून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता थोडीशी जाडसर अशी ही डाळ मी वाटून घेतलेली आहे. आता ही वाटून घेतलेल्या डाळीचं मिश्रण आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये हाताने फेटून घ्यायचं आहे. हे मिश्रण 5 ते 6 मिनिटं फेटून घ्यायचं. असं हे मिश्रण फेटून घेतल्यामुळे या मिश्रणामध्ये हवेचे कण भरले जातात आणि हे मिश्रण हलकं फुलकं तयार होतं आणि यापासून आपण जो पदार्थ तयार करणार आहोत तो बाहेरून क्रिस्पी आणि कुरकुरीत बनतो आणि आतून स्पंज आणि सॉफ्ट तयार होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं हे मिश्रण फेटून घेतल्यामुळे यामध्ये आपल्याला बेकिंग सोडा घालायची गरज पडत नाही. आता हे मिश्रण मी फेटून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकतात मिश्रण छान हलकं फुलकं तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपण बाकीचे जिन्नस ॲड करून घेऊया. यामध्ये एक छोट्या साईजचा बारीक कापून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि जी डाळ आपण बाजूला सेपरेट काढून घेतली होती तर ती घालायची आहे. अशी डाळ यामध्ये घातल्यामुळे जेव्हा आपण हा पदार्थ खातो तेव्हा ही डाळ दाताखाली आल्यानंतर त्याची चव खूप छान लागते. आता पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे. चिमूटभर हिंग घालायचं आहे. 1 चमचा धणे पावडर घालायची आहे आणि बारीक कापून घेतलेली यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर थोडीशी जास्तच वापरायची, त्यामुळेच हा पदार्थ चवीला खूप छान लागतो. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. इथे आज आपण मुगाची भजी तयार करणार आहोत, तर त्यासाठी इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे.
लगेच आता भजी बनवायला सुरुवात करूया। भजी फ्राय करण्यासाठी तेल गरम करून घेतलं, थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला ही भजी तेलामध्ये घालून घ्यायची आहे। आता ही भजी क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत गॅसच्या मीडियम फ्लेमवरती आपल्याला हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायची आहे। भजी एका साईडने फ्राय झाल्यावरती भजी पलटी करून घ्यायची आणि दोन्ही बाजूने छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायची। इथे मी ही भजी फ्राय करून घेतलेली आहे। आता आपण हिला काढून घेऊयात। तुम्ही बघू शकतायत अगदी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी ही भजी तयार झालेली आहे। दिसायला एवढी सुंदर दिसत आहे, त्यापेक्षा चवीला अप्रतिम ही भजी लागते। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी पॅनमध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे। ज्या वाटीने पाणी घेतलं त्याच वाटीने यामध्ये आपल्याला 1 वाटी गूळ घालून घ्यायचा आहे। आता हा गूळ आपल्याला पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे। गुळाचा पाक बनवायचा नाही, फक्त पाण्यामध्ये गूळ विरघळून घ्यायचा। गूळ पाण्यामध्ये छान विरघळलेला आहे। गॅस बंद करून घ्यायचा आणि हे पाणी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे, नंतर वापरायला सुरुवात करायची आहे। त्यासाठी इथे मी एका परातीमध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। ज्या वाटीने आपण गूळ आणि पाणी घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी हे पीठ घेतलेलं आहे। आता त्याच वाटीने यामध्ये आपल्याला पाव वाटी बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1 चमचा बडीशेपची पावडर घालायची आहे। पाव चमचा आपल्याला सुंठ पावडर यामध्ये घालायची आहे आणि अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे। आता या पिठाला मोहन देण्यासाठी पॅनमध्ये आपल्याला 3 छोटे चमचे तूप घालून घ्यायचं आहे। तूप आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। इथे मी हे तूप कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। आता हे तूप आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे। असे या पिठामध्ये मोहन घातल्यामुळे हा पदार्थ अगदी छान खुसखुशीत तयार होतो। आता हे तूप फार गरम आहे, त्यामुळे आपल्याला चमच्याने सुरुवातीला याला मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर हाताने अशा पद्धतीने आपल्याला हे तूप पूर्ण पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। असं हे पीठ पूर्णपणे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं पीठ हातामध्ये घ्यायचं आहे आणि याची अशा पद्धतीची मूठ तयार करून बघायची आहे। अशी पिठाची मूठ बांधली गेली तर समजायचं तुपाचं मोहन पिठामध्ये अगदी परफेक्ट झालं आहे। आता हे गुळाचं पाणी आपल्याला थोडं थोडं या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला याचा अगदी घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। इथे आज आपण गुळाच्या खुसखुशीत कापण्या बनवणार आहोत। तर कापण्या बनवण्यासाठी आपल्याला हे जे पीठ आहे तर ते छान घट्ट मळून घ्यायचं आहे। जर आपण हे पीठ सैल मळलं तर कापण्या आतून मऊ राहतात आणि त्या छान क्रिस्पी आणि खुसखुशीत होत नाहीत। त्यामुळे हे पीठ जेवढं घट्ट मळता येईल तेवढं घट्ट मळून घ्यायचं। इथे मी हे पीठ घट्ट मळून घेतलेलं आहे आणि आपण गूळ आणि जे पाणी घेतलं होतं ते प्रमाण अगदी परफेक्ट यामध्ये झालेलं आहे। आता हे पीठ आपल्याला 5 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे। यापेक्षा जास्त पीठ रेस्ट करण्यासाठी ठेवायचं नाही, नाहीतर हे पीठ खूप कडक होतं। 5 मिनिटं झालेले आहे आणि इथे मी हे पीठ रेस्ट करून घेतलेलं आहे। आता पिठाचे आपल्याला मोठे मोठे 3 गोळे अशा पद्धतीने करून घ्यायचे आहे। आता आपण याला लाटून घेऊयात। त्यासाठी इथे मी पोळीपाट घेतला आहे। आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे। आपण नेहमीप्रमाणे जशी चपाती लाटतो त्यापेक्षा थोडीशी जाडसर आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे। इथे मी ही चपाती लाटून घेतलेली आहे। आता यावरती आपल्याला खसखस घालून घ्यायची आहे। अशी खसखस घातल्यामुळे कापण्यांना चव खूप छान येते आणि कापण्या दिसायलाही छान दिसतात। आता पुन्हा थोडंसं लाटण्याने यावरती लाटून घ्यायचं आहे, जेणेकरून जी खसखस आहे तर ती पूर्ण चपातीला चिटकून बसेल। दुसऱ्या साईडने देखील आपल्याला खसखस घालून घ्यायची आहे आणि पुन्हा याला थोडंसं लाटण्याला लाटून घ्यायचं आहे। इथे मी चपातीच्या दोन्ही साईडने छान खसखस लावून घेतलेली आहे। इथे आपली ही चपाती तयार झालेली आहे। तुम्ही याची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे। अशी आपण चपाती तयार करून घेतो त्यापेक्षा थोडीशी जाडसर आपल्याला ही चपाती ठेवायची आहे। आता लगेच आपण या कापण्या कट करून घेऊयात। इथे मी डायमंड शेपमध्ये कापण्या कट करून घेणार आहे। तुम्ही चौकोनी शेपमध्ये सुद्धा यांना कट करून घेऊ शकता। अशा या कापण्या डायमंड शेपमध्ये कट करून घेतल्यामुळे काजू कतली सारख्या दिसतात आणि दिसायला छान दिसतात, त्यामुळे मी अशा पद्धतीने कट करून घेतल्या। कापण्या कट करून झाल्या आहे। आता मी तुम्हाला यातील एक कापणी दाखवत आहे। तुम्ही बघू शकतात अगदी छान अशी ही कापणी तयार झाली आहे। आता या कापण्या आपल्याला अशा पद्धतीने प्लेटवरती काढून घ्यायची आहे आणि लगेच याला तळायला घ्यायचं आहे। त्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे। आता या कापण्या आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायचे आहे।
कापण्यांची एक साईड फ्राय झाल्यावरती कापण्या पलटी करून घ्यायच्या आणि दोघी साईडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या। इथे मी या कापण्या क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घेतल्या। आता आपण यांना काढून घेऊया। इथे मी या कापण्या थोड्याशा हलक्या रंगावरती काढून घेत आहे, कारण कापण्या अशा तेलामधून काढल्यानंतर सुद्धा त्यांची कुकिंग प्रोसेस चालूच असते। इथे मी या सर्व कापण्या फ्राय करून घेतलेल्या आहे। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कापण्यांची जी कुकिंग प्रोसेस असते ती चालूच असते, त्यामुळे तुम्ही बघू शकतात कापण्यांना रंग थोडासा डार्क आलेला आहे। या कापण्या चवीला तर अगदी छान लागतात। मस्त छान क्रिस्पी आणि खुसखुशीत अशा या कापण्या तयार झालेल्या आहे। तुम्ही अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 6, पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे। आता या डाळमधील पूर्ण पाणी आपण काढून घेऊया आणि ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया। थोडंसं पाणी घालून आपल्याला डाळ छान वाटून घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता ही वाटून घेतलेली डाळ एका परातीमध्ये आपण काढून घेऊया। यामध्ये आता 1 कप आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे। आता यामध्ये 1 चमचा बडीशोप, 1 चमचा धणे पावडर आणि 1 चमचा जिरे पावडर घालूया। 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळदी पावडर आणि पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे। 1 चमचा पांढरे तीळ घालूया, पाव चमचा ओवा घालूया, 1 चमचा आलं आणि लसूणची पेस्ट घालूया आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। आता आपल्याला हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे आणि याचा आपल्याला छान गोळा तयार करून घ्यायचा आहे। इथे आपण मुगाची डाळ वाटून घेतलेली आहे, त्यामुळे त्यामध्येच आपल्याला पीठ छान मळून घ्यायचं आहे। जर तुम्हाला पीठ घट्ट वाटत असेल तर त्यावेळेस तुम्ही थोडं पाणी घालून पीठ छान मळून घेऊ शकता। इथे मी पीठ छान मळून घेतलेलं आहे। हे पीठ मळताना जास्त सैल पण मळायचं नाही आणि जास्त घट्ट पण मळायचं नाही, अगदी मिडियम आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। थोडंसं तेल घालून पुन्हा आपल्याला पीठ व्यवस्थित छान एकसारखं मळून घ्यायचं आहे। इथे आपलं हे पीठ तयार झालेलं आहे। आता आपण यापासून पुरी तयार करणार आहोत। तर ज्या साईजची तुम्हाला पुरी तयार करायची आहे त्या साईजचा गोळा घेऊया आणि अशा पद्धतीने याचा आपल्याला उंडा तयार करून घ्यायचा आहे। आता आपण पुरी लाटून घेऊया। पुरी लाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जास्त बारीक पुरी लाटायची नाही, हलकी आपल्याला पुरी लाटताना जाड ठेवायची आहे। पुरी थोडीशी जाड ठेवल्यामुळे तेलामध्ये घातल्यानंतर अगदी छान अशी मस्त टम्म फुगते। आता तेल छान इथे मी गरम करून घेतलंय, यामध्ये आपण पुरी घालून घेऊया आणि पुरी आपल्याला दोघी साईडने छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने। इथे मी सर्व पुरी फ्राय करून घेतलेली आहे। ही पुरी चवीला तर अगदी भन्नाट लागते। नक्की एकदा तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।